अपयशातून यशाकडे झेप, लवचिकता आणि जिद्द. पुरंदरच्या तहात 23 किल्ले गेले, पण महाराज खचले नाहीत. अवघ्या काही वर्षात त्यांनी ते सर्व किल्ले परत जिंकले. अपयशानंतर पुन्हा उभारी कशी घ्यायची हा शिवरायांचा बाउन्स बॅक मंत्र आज आपण शिकणार आहोत. आग्र्याहून सुटल्यानंतर महाराजांनी काही काळ शांत राहून आपली शक्ती एकवटली. त्यानंतर असा प्रतिहल्ला केला की शत्रूला सावरायची संधीच मिळाली नाही. अपयशाला त्यांनी अंत न मानता विश्रांतीचा काळ मानलं आणि दुप्पट वेगाने झेप घेतली. मॅनेजमेंटमध्ये लॉस झाला किंवा एखादा प्रोजेक्ट फसला तर लोक खचून जातात, पण खरा उद्योजक तोच जो लवचिक असतो. अपयशाचं विश्लेषण करा, धडा घ्या आणि तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये सुधारणा करून नव्या दमाने मार्केटमध्ये उतरा. मॅनेजमेंट लेसन: यश कायम नसतं आणि अपयश कधीच अंतिम नसतं. तुमच्यात पुन्हा उभं राहण्याची जिद्द असेल तर तुम्ही जगातील कोणतेही मार्केट जिंकू शकता. स्वतःला रिझिलियंट लीडर बनवा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अपयशाने तुम्हाला काय शिकवलं? कमेंटमध्ये नक्की सांगा.